मेरे प्यारे माझ्या देशवासियों, प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार. आज आपण सगळे दिन आ ही फेब्रुवारीपासून ज्या दिवसाची वाट हम पाहत सभी होतो फरवरी तो से दिवस इंतजार कर रहे थे। आज आलाच आहे. मैं मन की बात मी मन की बातच्या माध्यमातून एक बार फिर पुन्हा एकदा आपके तुम्हा बीच सर्वांसोबत अपने माझ्या परिवारजनों कुटुंबियांसोबत संवाद आया. साधत आहे. के बीच एक बड़ी एक प्यारी खूप सी सुंदर उक्ती आहे. इति इति विदा पुनर्मिलनाय। पुनर्मिलनाय. इसका अर्थ भी याचा अर्थ देखील तितकाच सुंदर आहे. मैं विदा मी रजा घेत आहे फिर पुन्हा भेटण्यासाठी. इसी याच भावनेनं फरवरी मी में आपसे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं चुनाव की नतीजों के निवडणुकीच्या निकालानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन. बाद आज आणि आज मन की बातच्या माध्यमातून मी आज पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. उम्मीद है आशा आहे आप की तुम्ही सर्व ठीक असाल. घर में घरातल्या सर्वांची तब्येत चांगली असेल. और अब तो आता तर मानसून भी पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा का पाऊस सुरू झाला मन भी आनंद की मन देखील प्रफुल्लित होतं. आज से फिर आजपासून पुन्हा एकदा हम मन की बात मध्ये आपण ऐसे अशा देशबांधवांविषयी चर्चा करणार आहोत जो अपने जे आपल्या कार्यातून समाज आणि देशात देश में बदल घडवून आणत आहेत. हम चर्चा आपण चर्चा करणार आहोत हमारी आपली समृद्ध संस्कृती, गौरव गौरवशाली इतिहास आणि विकसित भारतासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत. साथियों, मित्रांनो, फरवरी से ले या वर्षीच्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत भी जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा असायचा तब मुझे तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या मन की बातच्या माध्यमातून संवादाची उणीव जाणवायची. पण ये देखकर या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत. मुझे हे पाहून लाखों मला खूप छान वाटलं. मन की बात हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरी देखील मन की बातची ही भावना इतकी सखोल आहे की देशात, समाजात दररोज होणाऱ्या कामांमध्ये निस्वार्थ भावनेनं केलेली कामं, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेतलं असेल. मित्रांनो, देशवासियांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. 24ची निवडणूक ही जगातली सर्वात मोठी निवडणूक होती. जगातल्या कोणत्याही देशात एवढी मोठी निवडणूक कधीच झालेली नाही. या निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान केलं. यासाठी मी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 30 जून हा दिवस खूपच महत्त्वपूर्ण आहे. आजचा हा दिवस आपले आदिवासी बंधू भगिनी हूल दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूरवीर सिद्धो कान्हूंच्या अदम्य धैर्याशी निगडित आहे. शूर सिद्धो कान्हूंनी हजारो संथाली सहकार्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध प्राणपणानं लढा दिला. आणि तुम्हाला माहिती आहे हे कधी घडलं? हे घडलं 1855 मध्ये, म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्याही 2 वर्ष आधी हे घडलं. 2 साल पहले हुआ था. त्यावेळी झारखंडच्या संथाल परगण्यातील आपल्या आदिवासी बंधू भगिनींनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलली होती. हथियार उठा लिया था. इंग्रजांनी आपल्या संथाली बंधू भगिनींवर अनेक अत्याचार केले होते बहुत सारे अत्याचार आणि त्यांच्यावर अनेक बंधनं सुद्धा लादली होती. प्रतिबंध भी लगा दिए थे. या संघर्षात अपार शौर्य पराक्रम गाजवत शूर सिद्धो आणि कान्हू हुतात्मा झाले.
झारखंड भूमीच्या या अमर सुपुत्रांचं बलिदान आज आजही देशवासियांना प्रेरणा देतं. को प्रेरित करता है. चला आइए आपण ऐकूया सुनते हैं संथाली भाषेतील संथाली भाषा में त्यांना समर्पित गाण्याचा समर्पित एक एक भाग. गीत का अंश. सीधा कानू बोल बुया मनावे 29 जन जहाँ दिसमरिया मरंग हुंदो सांताल हुलका सांताल हुंदो आंदोड़लिना इंग्रेज कानून भंगोड़लिना जुमी बंजो एसपीटी एकेला गुईना जंगारे पैगान साड़ी कने घाम जा हुलको हुले रे बुया हुले हुले. मेरे प्यारे माझ्या प्रिय मित्रांनो, अगर मैं आप जर मी तुम्हाला विचारलं की की दुनिया जगातलं सर्वात मौल्यवान नातं कोणतं, रिश्ता कौन सा होता तर तुम्ही नक्कीच म्हणाल जरूर कहेंगे आई. माँ. हम सब आपल्या सर्वांच्याच जीवनात माँ का आईला दर्जा सर्वोच्च सबसे स्थान ऊंचा आहे. होता है. माँ आई हर प्रत्येक दुःख दुःख सहकर सहन करूनही अपने बच्चे आपल्या का मुलांचं पालन-पोषण संगोपन करते. हर माँ प्रत्येक आई आपल्या मुलावर बच्चे पर प्रेमाचा हर वर्षाव स्नेह करत लुटाती असते. जन्मदात्री आपल्या माँ जन्मदात्या का ये आईचं हे प्यार प्रेम हम सब म्हणजे आपण कधीही न एक फेडू कर्ज की शकणारं तरह होता है. ऋण आहे, जिसे कोई जे चुका आपण नहीं कधीही फेडू शकत नाही. सकता. मैं सोच रहा मी था, विचार करत होतो, हम माँ को आपण तो दे आईला सकते काही हैं, देऊ तर शकत नाही, लेकिन और कुछ पण कर काहीतरी वेगळं करू शकतो का? इसी सोच याच में विचारातून इस या वर्षी विश्व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून इस या अभियान मोहिमेचं नाव आहे एक पेड़ माँ के नाम, माँ के म्हणजेच एक झाड आईच्या मैंने भी नावानं. एक पेड़ मी देखील माझ्या अपनी माँ आईच्या के नाम नावानं लगाया है. एक झाड लावलं आहे. मैंने सभी मी सर्व देशवासियांना, दुनिया जगातल्या के सभी सर्व देशों देशातील के लोगों लोकांना से आवाहन केलं आहे ये की आपल्या अपील आईसोबत कि किंवा अपनी माँ के साथ तिच्या मिलकर नावानं या उनके नाम पर एक झाड तरी एक पेड़ नक्की लावावं. जरूर लगाएं. और मुझे आणि हे पाहून मला ये खूप देखकर आनंद होत बहुत आहे खुशी है की आईच्या माँ की स्मरणार्थ स्मृति में किंवा तिच्या उनके सन्मानार्थ पेड़ वृक्षारोपण लगाने का करण्याची मोहीम तेजी से वेगानं आगे बढ़ सुरू रहा आहे. है. लोग लोक त्यांच्या आईसोबत माँ के साथ किंवा तिच्या छायाचित्रासोबत उनकी फोटो के झाडं लावतानाची आपली पेड़ लगाने छायाचित्र की तस्वीरों को समाज माध्यमांवर सोशल मीडिया टाकत पर आहे. साझा कर रहे हैं. हर कोई प्रत्येक जण आपल्या आईसाठी अपनी माँ के झाडं लिए लावत आहे. पेड़ लगा रहा मग ती श्रीमंत असो, चाहे वा वो गरीब, अमीर हो या गरीब, मग ती नोकरदार चाहे वो महिला असो कामकाजी महिला हो वा गृहिणी. गृहिणी. इस या अभियान में मोहिमेमुळे सबको प्रत्येकाला माँ के आपल्या प्रति आईबद्दलचं अपना प्रेम स्नेह व्यक्त जताने करण्याची समान समान संधी मिळाली अवसर आहे. मिला है. वो अपनी हे तस्वीरों सगळेजण हॅशटॅग प्लांट फॉर मदर मदर और आणि हॅशटॅग एक पेड़ माँ के नाम सह त्यांची छायाचित्र टाकून साझा करके इतरांना प्रेरणा देत प्रेरित आहेत. कर रहे हैं. साथियों, मित्रांनो, इस या अभियान का मोहिमेचा एक और आणखी लाभ एक फायदा होईल. धरती भी पृथ्वी देखील आईसारखीच समान आपली हमारा काळजी ख्याल घेत रखती असते. धरती माँ धरणी माता सबके ही जीवन आपल्या का सगळ्यांच्या आधार है. जीवनाचा आधार आहे इसलिए आणि म्हणूनच हमारा भी पृथ्वीची कर्तव्य काळजी है. घेणं हे आपलं देखील धरती माँ कर्तव्य का भी आहे. ख्याल रखें. माँ के पेड़ नाम लगाने के पेड़ या माध्यम से मोहिमेमुळे आपल्या अपनी आईचा माँ का सन्मान तर होईलच होईल, सम्मान तो होगा ही होगा. त्यासोबतच धरती धरणी माँ की मातेचं भी रक्षण रक्षा देखील होगी. होईल. पिछले एक गेल्या दशक एका में दशकभरात भारत में आपल्या सबके सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतात वनक्षेत्र वनक्षेत्राचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अमृत महोत्सवादरम्यान देशभरात 60,000हून जास्त अमृत सरोवरांची निर्मिती देखील झाली आहे. अब हमें आता आपल्याला ऐसे ही माँ के नाम पर माँ के पेड़ नाम पर पेड़ या लगाने मोहिमेला अशीच गती द्यायची आहे. गति देनी है. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, देश के देशाच्या अलग-अलग विविध भागात हिस्सों में मान्सून वेगानं मानसून दाखल होत तेजी आहे से अपना रंग बिखेर रहा है. आणि पावसाळ्यात और बारिश के इस मौसम प्रत्येक में घराघरात सबके घर में ज्या गोष्टीचा शोध चीज आता की सुरू खोज झाला शुरू हो आहे गई है, ती म्हणजे छत्री. मन की आज बात मन में की बात मध्ये आज मैं आपको मला तुम्हाला खास तरह एका के छातों विशेष के बारे में प्रकारच्या बताना छत्र्यांबद्दल सांगायचं आहे.
ये छाते तैयार या होते छत्र्या हैं तयार होतात हमारे आपल्या केरला। केरळमध्ये। वैसे तो वास्तविक केरला की केरळच्या संस्कृती संस्कृतीत छातों का छत्र्यांचं विशेष महत्त्व आहे। छाते छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि धार्मिक विधींचा महत्त्वपूर्ण भाग आहे। अहम हिस्सा होते हैं, पण लेकिन मी ज्या मैं छत्र्यांबद्दल जिस बोलतोय छाते की बात कर रहा हूं त्या आहेत वो है कार्थुंबी छत्र्या कारथुम्बी छाते। और आणि इन्हें त्या तैयार किया जाता है केरळमधील केरला के अट्टापडी इथे तयार केल्या जातात। ये रंग या रंगीबेरंगी छत्र्या खूपच सुंदर दिसतात आणि विशेष म्हणजे आपल्या केरळच्या आपल्या आदिवासी भगिनी या छत्र्या केरला की हमारी तयार करतात। आदिवासी बहनें तैयार करती हैं। आज भर में देशभरात या छत्र्यांची छातों मागणी की मांग वाढत बढ़ आहे। रही है। इनकी त्यांची ऑनलाइन ऑनलाईन विक्रीही भी केली हो जात आहे। रही है। इन छातों या को छत्र्या वट्टालक्की वट्टालक्की सहकारी कृषी संस्थेच्या कृषि सोसायटी की देखरेखीखाली देखरेख में बनवल्या जात बनाया आहे। जाता है। इस या सोसायटी का सोसायटीचं नेतृत्व कामकाज हमारी आपल्या नारी देशाची शक्ति के नारी शक्ती पाहत आहे। महिलाओं के नेतृत्व महिलांच्या नेतृत्वाखाली अट्टापडी अट्टापडी येथील आदिवासी समाजानं उद्योजकतेचं अप्रतिम उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे। एक या सोसायटीनं एक बांबू हस्तकला निर्मिती केंद्रही स्थापन केलं आहे। अब ये लोग आता या लोकांची वाटचाल रिटेल आउटलेट और एक आणि पारंपरिक कॅफे उघडण्याच्या दिशेनं सुरू आहे। इनका मकसद त्यांचा उद्देश अपने केवळ आपल्या छाते छत्र्या आणि इतर उत्पादनांची विक्री करणं हा नसून बल्कि ते जगाला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देत दुनिया आहेत। को परिचित करा रहे हैं। आज कार्थुंबीच्या छत्र्या कारथुम्बी छाते केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण करत आहेत। लोकल के स्थानिक वस्तूंसाठी आग्रही राहण्याचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय असू शकतं? मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, अगले महीने पुढच्या महिन्यात या वेळेपर्यंत पेरिस पॅरिस ऑलिम्पिक सुरू झालं असेल। मुझे विश्वास मला खात्री आहे की ऑलिम्पिक स्पर्धेत ओलंपिक भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खिलाड़ियों का उत्साह बढ़ाने तुम्ही सर्वच जण इंतजार कर वाट पाहत असाल। मैं मी भारतीय भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। हम सब आपल्या सर्वांच्या मनात टोक्यो टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही ताज्या आहेत। टोक्यो में टोकियोमधील हमारे आपल्या खेळाडूंच्या कामगिरीनं प्रत्येक भारतीयाची मनं जिंकली होती। टोकियो ऑलिम्पिक पासूनच आमच्या खेळाडूंनी एथलीट्स पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीची जोरदार तयारी सुरू केली होती। सभी सर्व खेळाडूंचा विचार केला तर या सर्वांनी जवळपास 900 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे। हा आकडा खूप मोठा आहे। साथियों मित्रांनो, पेरिस पॅरिस ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळतील। देखने को मिलेगी। शूटिंग नेमबाजीत हमारे आपल्या खेळाडूंची प्रतिभा उजळून सर्वांसमोर येत आहे। टेबल टेनिस टेबल टेनिसमध्ये मैन आपले और पुरुष आणि महिला दोनों दोन्ही संघ पात्र ठरले आहेत। भारतीय शॉटगन संघात आमच्या नेमबाज मुलींचाही समावेश झाला आहे। इस बार कुश्ती यावेळी आमच्या संघाचे खेळाडू घोड़सवारी में कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्ये उन कैटेगरी त्यांनी यापूर्वी कधीही भाग न घेतलेल्या प्रकारांमध्ये पहले भाग घेणार आहेत। शामिल नहीं रहे। इससे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की यावेळी आपल्याला बार हमें या खेळांमध्ये एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे। आपको ध्यान हो तुम्हाला आठवत असेल, कुछ काही महिन्यांपूर्वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स या दिव्यांगांच्या अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये हमारी भारतीय संघानं सर्वोत्तम कामगिरी केली होती। वहीं चेस बुद्धिबळ आणि बॅडमिंटन मध्येही आपल्या खेळाडूंनी हमारे खिलाड़ी झेंडा उंचच उंच फडकावला आहे। अब पूरा आता संपूर्ण देशाला आशा आहे की आपले खेळाडू ऑलिम्पिक मध्येही चांगली कामगिरी करून दाखवतील। बेहतरीन प्रदर्शन करेंगे। या खेळांमध्ये इन खेलों आम्ही पदक तर जिंकूच, मेडल्स भी जीतेंगे सोबतच और देशवासियांची मनही जिंकू। दिल भी जीतेंगे। आने वाले येत्या दिनों काही में दिवसांमध्ये मुझे मला भारतीय दल लवकरच से मुलाकात भारतीय का संघाला अवसर भी भेटण्याची मिलने संधी मिळणार आहे। मैं आप मी त्यांना तुमच्या वतीनं प्रोत्साहन देईन का उत्साहवर्धन करूंगा। आणि हो, और हाँ,
यावेळी इस बार आपला हॅशटॅग हमारा हैशटैग चीयर फॉर भारत भारत है। हा आहे। इस हैशटैग या हॅशटॅगद्वारे आपल्याला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांचा उत्साह वाढवतच राहायचा आहे। तेव्हा हा उत्साह कायम ठेवा। तुमचा हा उत्साह भारताची जादू संपूर्ण जगाला दाखवण्यात मदत करेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हा सर्वांसाठी एक छोटीशी ध्वनिफीत वाजवत आहे। रेडियो कुवैत FM 93.3 से हिंदी शो नमस्ते कुवैत। एक ऐसा कार्यक्रम जिसमें हम बात करेंगे कुवैत भारत संबंध के बारे में, कुवैत भारत संस्कृति के बारे में और उस रिश्ते के बारे में जो दोनों देशों को अलग अलग क्षेत्रों में जोड़ता है। इस रेडियो हा रेडिओ कार्यक्रम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? तो आइए तर चला मी तुम्हाला या मागची संपूर्ण गोष्ट सांगतो। दरअसल खरं तर ये कुवैत रेडिओच्या प्रसारणाची ही फीत आहे। अब आप सोच आता तुम्हाला वाटेल की कुवैतची गोष्ट असेल तर तिथे हिंदी कशी काय आली असेल? तो वहाँ हिंदी कहाँ से आ गई? सांगायची बाब अशी की कुवैत कुवैत सरकारनं त्यांच्या राष्ट्रीय आकाशवाणीवर एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे आणि तोही और वो हिंदीमध्ये। हिंदी में कुवैत प्रत्येक रविवारी अर्धा तास कुवैत रेडिओवर का त्याचं प्रसारण केलं जातं। आधे घंटे के लिए किया जाता है। त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा समावेश असतो। अलग अलग रंग शामिल होते हैं। आपल्या चित्रपट में आणि कलाविश्वाशी संबंधित बातम्या आणि कार्यक्रम वहाँ तेथील भारतीय समुदायामध्ये खूप लोकप्रिय आहेत। मला तर असंही सांगितलं गेलं आहे की कुवैतमधील स्थानिक लोक सुद्धा यामध्ये खूप रस घेत असतात। मैं कुवैत मी कुवैत सरकार आणि त्यांच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, से धन्यवाद ज्यांनी या शानदार उपक्रमाची सुरुवात केली आहे। साथियों। मित्रांनो, आज आज जगभरात ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा गौरव होत आहे भगवान हो रहा है। ते पाहून कोणत्या भारतीयाला त्याचा आनंद होणार नाही? अब जैसे आता उदाहरण सांगायचं तुर्कमेनिस्तान में तर तुर्कमेनिस्तानमध्ये यावर्षी मे महिन्यात तेथील राष्ट्रीय कवीची 300वी जयंती साजरी करण्यात आली। अवसर पर या प्रसंगी तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षांनी जगभरातील 24 प्रसिद्ध कवींच्या पुतळ्यांचं अनावरण केलं। इनमें यामध्ये आपल्या गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर टैगोर जी की यांचाही एक पुतळा आहे। ये गुरुदेव का हा सम्मान गुरुदेवांचा सन्मान आहे, भारत का भारताचाही सन्मान आहे। इसी तरह तसंच जून के जून महिन्यात 2 कॅरेबियन देशांनी सुरिमान और तसंच सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स ग्रेनाडीज ने यांनी अपने आपला भारतीय वारसा संपूर्ण उत्साहानं जोशात साजरा केला। सुरिनाम में सुरिनाममध्ये भारतीय समुदाय दरवर्षी 5 जून हा दिवस 5 भारतीयांचा आगमन दिवस इंडियन आणि प्रवासी दिवस म्हणून प्रवासी साजरा दिन के करतो। रूप में मनाता है। इथे तर हिंदी सोबतच भोजपुरी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते। भी खूब बोली जाती है। सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आपल्या बंधू भगिनींची संख्या सुद्धा क्या भी सुमारे 6000 इतकी आहे। उन सबको या सर्वांना अपनी आपल्या वारशाचा खूप अभिमान आहे। 1 1 जूनला या सगळ्यांनी इंडियन आपला भारतीय समुदाय आगमन दिन धूमधाम ज्या उत्साहानं साजरा केला उससे त्यात त्यांची ही भावना स्पष्टपणे दिसत होती। लगती है। दुनिया जगभरात झालेला भारतीय वारसा आणि संस्कृतीचा असा विस्तार पाहिल्यावर ऐसा प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटतो। को गर्व होता है। साथियों, मित्रांनो, इस या महिन्यात जगभर 10वा योग दिवस उत्साहानं जल्लोषात साजरा झाला। भरपूर उत्साह और उमंग के साथ मनाया है। मी देखील
मैं भी जम्मू आणि काश्मीरमध्ये कश्मीर के श्रीनगरला आयोजित योग कार्यक्रमात सहभागी झालो होतो. कश्मीर काश्मीरमध्ये तरुणांसोबतच बहनों भगिनी आणि मुलीही योग दिनात मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या. जैसे जसजसं योग दिनाचं आयोजन रुळत आहे आणखी पुढे जात आहे तसतसे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. दुनिया भर में जगभरात योग दिनाच्या निमित्तानं कई अनेक यशस्वी कामगिरी पार पडल्या आहेत. सऊदी अरब में सौदी अरेबियात प्रथमच एक महिला महिला अल हनोफ सादजी सादजी ने यांनी सामान्य योग कार्यक्रम शिष्टाचाराचं नेतृत्व केलं. पहली बार ही पहिलीच वेळ होती जेव्हा एका सौदी महिलेनं मुख्य योगासन कार्यक्रमात नेतृत्वपर सूचना दिल्या. इजिप्तमध्ये इस बार यावेळी योग दिनानिमित्त एक फोटो छायाचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नील नाईल नदीकाठी लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पिरॅमिड्सच्या पार्श्वभूमीवर योग करत असलेल्या लाखो लोकांची छायाचित्र तस्वीरें खूपच प्रसिद्ध झाली. लोकप्रिय हुई. अपने आपल्या संगमरवरी बुद्ध पुतळ्यासाठी प्रसिद्ध असलेला म्यानमारचा मारा विजया पॅगोडा कॉम्प्लेक्स पैगोडा कॉम्प्लेक्स जगभरात प्रसिद्ध आहे. यहाँ भी इथे देखील 21 जून रोजी एका शानदार योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. बहरीन में बहारीनमध्ये दिव्यांग दिव्यांग मुलांसाठी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीलंका श्रीलंकेतील सुप्रसिद्ध युनेस्को वारसा स्थळी असलेल्या गॉल किल्ल्यामध्ये देखील एक संस्मरणीय योग कार्यक्रमाचं आयोजन झालं. के न्यूयॉर्क अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ऑब्झर्वेशन डेकवर लोकांनी योगासनं केली. मार्शल बेटांवरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या गेलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात तेथील अध्यक्षही सहभागी झाले होते. भूटान भूतानमधील थिम्पू इथेही योग दिनाचा एक मोठा कार्यक्रम झाला ज्यात माझे मित्र भूतानचे पंतप्रधान टोबगे हे देखील सहभागी झाले होते. यानी म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात योगासनं करणाऱ्या अनेक लोकांची विहंगम दृश्य हम आपण सर्वांनी पाहिली. मैं योग मी दिवस में हिस्सा योग दिवसात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार मानतो. मेरा माझी तुम्हाला नेहमीच एक विनंती राहिली आहे, आग्रह भी रहा है आपण हमें योग को योगचा फक्त एकच दिवस सराव करायचा नाही नहीं बनाना है. तर नियमितपणे योगासनं करायची आहेत. इससे आप त्यामुळे तुम्हाला आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील. जरूर महसूस मित्रांनो, साथियों भारतातील अनेक उत्पादनं अशी आहेत प्रोडक्ट्स ज्यांना जगभरात खूप मागणी असते दुनिया भर में बहुत डिमांड है. आणि जेव्हा आपण और जब हम भारतातील कोणतंही स्थानिक उत्पादन जागतिक पातळीवर लोकप्रिय झालेलं बघतो तो गर्व तेव्हा आपल्याला अभिमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे. ऐसा ही एक प्रोडक्ट असंच एक उत्पादन आहे अराकू कॉफी. अराकू अराकू कॉफीचं आंध्र आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. ये ही कॉफी तिच्या अप्रतिम चवीसाठी आणि सुगंधासाठी ओळखली जाते. अराकू कॉफीची शेती सुमारे 1.5 लाख आदिवासी कुटुंब करत आहेत. अराकू कॉफीच्या प्रसारामध्ये गिरिजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी इथल्या शेतकरी बंधू भगिनींना एकत्र आणलं एक साथ आणि त्यांना काम किया. अराकू कॉफीच्या लागवडीसाठी अराकू प्रोत्साहन कॉफी की दिलं. खेती के लिए प्रोत्साहन दिया. यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. बहुत बढ़ गई है. याचा खूप मोठा फायदा लाभ कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील झाला आहे. कमाई आर्थिक कमाईसोबतच त्यांना आता एक प्रतिष्ठेचं जीवन जगायला मिळतेय. मुझे आज मला आठवतंय की एकदा विशाखापट्टणममध्ये विशाखापट्टनम में आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गारू यांच्यासोबत मला या कॉफीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली होती. स्वाद लेने का मौका मिला था. या कॉफीची चव तर काही विचारूच नका. कमालीची चविष्ट आहे ही कॉफी. अराकू कॉफीला कई अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली में दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेतही या कॉफीचा खूपच गाजावाजा झाला होता. जब भी अवसर जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हीही अराकू कॉफीचा अवश्य आस्वाद घ्या.
साथियों, मित्रांनो, स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये आपले जम्मू काश्मीरमधील लोकही मागे नाहीत. पिछले महीने गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरनं जे करून दाखवलं कर दिखाया है. ते देशभरातील लोकांसाठी एक उदाहरण आहे. यहाँ के येथील पुलवामाहून लंडनला पीज स्नो पीचची पहिली खेप पाठवण्यात आली. लंदन भेजी गई. कुछ लोग काही लोकांच्या मनात कल्पना आली सुझा की काश्मीरमध्ये उगवणाऱ्या परदेशी भाज्यांना एक्सोटिक जगाच्या नकाशावर आणता येईल. दुनिया के आणि मग नक्शे काय, बनाया जाए. चाकुरा गावच्या चकुरा अब्दुल रशीद मिरजी अब्दुल यांनी पुढाकार घेतला. इसके लिए त्यांनी आपल्यासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून गांव के अन्य किसानों के त्यावर या स्नोपीचची लागवड करायला स्नो सुरुवात केली उगाने का काम शुरू आणि लवकरच और देख काश्मीरमधून स्नोपीज पीज लंडनला पोहोचू लागले. तक पहुंचने लगी. या यशानं जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी समृद्धीची नवीन दालनं उघडली आहेत. हमारे देश में आपल्या देशात अशा अद्वितीय उत्पादनांची कमतरता नाही. आप आपण अशी उत्पादनं उसको कृपया टैग माय प्रॉडक्ट्स माय प्राईड के साथ या हॅशटॅगसह टाका. शेयर करें. मी या विषयावर आगामी मन की बात मध्येही चर्चा करणार आहे. मम प्रियाः देशवासिनः, अद्य अहं किंचित चर्चा चर्चा संस्कृत भाषायाम भाषायाम आरभे. आप सोच तुम्ही विचार करत असाल की मन की बात मध्ये मन की मी अचानक संस्कृत मध्ये का बोलायला लागलो. मैं क्यों बोल रहा हूं? इसकी याचं कारण म्हणजे आज संस्कृतशी संबंधित जुड़ा एक विशेष निमित्त. आज आज 30 जूनला आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचं प्रसारण सुरू झाल्याला प्रसारण के 50 वर्ष पूर्ण होत आहेत. कर रहा है. या वार्तापत्रानं 50 वर्षांपासून कितीतरी लोकांना कितने ही संस्कृतशी जोडून ठेवलं से आहे. जोड़े रखा है. मैं मी आकाशवाणी परिवाराचं अभिनंदन करतो. साथियों, मित्रांनो, संस्कृत प्राचीन भारतीय ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीमध्ये संस्कृतची मोठी भूमिका राहिली आहे. बड़ी भूमिका रही है. आजच्या काळाची मागणी आहे की आपण संस्कृतला सन्मान देऊया भी दें, आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील दैनिक जीवन जोडूया. से भी जोड़े. आज सध्या बंगळुरूमध्ये बरेच लोक असेच प्रयत्न बेंगलुरु करत में आहेत. कई और लोग कर रहे हैं. बंगळुरूमध्ये बेंगलुरु में एक मोठं उद्यान आहे, कब्बन कब्बन पार्क. इस पार्क में या उद्यानात येथील लोकांनी एक एक नवीन परंपरा सुरू केली आहे. यहाँ हफ्ते में इथे आठवड्यातून एकदा दर रविवारी बच्चे मुले, तरुण आणि मोठी माणसं आपस एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतात. इतना ही एवढंच नाही तर इथे संस्कृतमध्ये अनेक वादविवाद सत्र आयोजित केली जातात. में ही आयोजित किए जाते हैं. त्यांच्या या उपक्रमाचं नाव आहे संस्कृत विकेंड, अर्थात संस्कृत सप्ताह अखेर. याची सुरुवात एका संकेतस्थळाद्वारे समष्टी गुब्बीजी बीजी ने यांनी केली होती. कुछ दिनों काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम प्रयास पाहता पाहता बंगळुरूच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. हो गया है. अगर हम जर आपण सर्वांनी अशा प्रकारच्या प्रयत्नांना हातभार लावला विश्व की तर जगातील प्राचीन आणि वैज्ञानिक अशा संस्कृत भाषेतून बरंच काही शिकता येईल. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या या भागाद्वारे आपल्याशी संवाद साधताना बहुत खूप बरं वाटलं. अब ये आता हा कार्यक्रम पूर्वीसारखाच सुरू राहील. चलता रहेगा. अब से आजपासून सप्ताह बाद एक आठवड्यानं पवित्र पवित्र रथयात्रेला सुरुवात होणार आहे. मेरी कामना माझ्या सदिच्छा आहेत की महाप्रभू जगन्नाथांचा आशीर्वाद सर्व देशवासियांना निरंतर लाभत राहो. अमरनाथ यात्रा अमरनाथ यात्रा ही सुरू झाली असून और अगले कुछ आणि येत्या काही दिवसात पंढरपूरची वारीही सुरू होणार आहे. मैं मी या यात्रांमध्ये सामील होणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो. शुभकामनाएं देता हूं. नंतर कच्छी नवीन वर्ष आषाढी बीज हा देखील सण येत आहे. इन सभी या सर्व सण उत्सवांसाठी तुम्हा सर्वांना आप खूप खूप शुभेच्छा. सारी शुभकामनाएं. मला विश्वास वाटतो
की सकारात्मकतेशी जोडलेल्या अशा लोकसहभागाच्या प्रयत्नांविषयी तुम्ही मला नेहमी कळवत राहाल। शेअर करते रहे। मैं पुढच्या अगले महिन्यात महीने पुन्हा तुमच्याशी संवाद साधता येण्याची प्रतीक्षा कर मी वाट पाहतो आहे। तब तक तोपर्यंत आप आपण अपना भी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। ध्यान रखिए। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।